पुण्यामध्ये सध्या मराठा मोर्चा मोठ्या प्रमाणात निघालेला आहे। मोठी गर्दी झालेली आहे पुण्यामध्ये आणि अनेक नेते मंडळी पोहोचलेली आहेत आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वकील देखील सहभागी होत आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। अॅट्रॉसिटी कायद्यात बदल झाला पाहिजे कारण त्याचा दुरुपयोग होतो। फक्त 6% अॅट्रॉसिटीचे हे झालेले शिक्षा झालेले आहेत, बाकीचे 8000 ज्या खटले आहेत ते तसेच आहेत आणि जो उरतो तो अॅट्रॉसिटी कायद्यान्वये मराठ्यांवर करतो। त्यामुळे कायद्यात ह्या बदल झालाच पाहिजे। या आरक्षणामुळे मराठ्यांना तसेच त्यांच्या मुलांना वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी अडचणींना तोंड द्यावं लागत आहे। माझा एकच मुद्दा आहे, आरक्षण देऊ नका पण समान संधी आणि समान शिक्षण एवढा जरी दिलं तरी मराठा समाज स्वतःच्या हिमतीवर स्वतःची प्रगती करण्यास सक्षम आहे। त्यामुळे हा मुद्दा तर नक्कीच आणि अॅट्रॉसिटी जो कायदा आहे तो नक्कीच बंधनकारक आणि त्रासदायक आहे। हा कायदा रद्दच झाला पाहिजे, सुधारणेला वाव याच्यामध्ये नाही। याच्यामध्ये मराठ्यांचं आरक्षण त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी आणि समान संधी समान कायदा या मुद्द्याशिवाय मराठ्यांना जे वेळोवेळी डॉमिनेट केलं जातं या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि या गोष्टीचा पाठपुरावा केल्याशिवाय थांबणार नाही कुठल्याही प्रकारे। तर याचा नक्कीच विचार झाला पाहिजे आणि सरकारने याचा विचार केलाच पाहिजे। हजारो वकील या ठिकाणी या मोर्चासाठी सहभागी झालेले आहेत, उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत। जवळजवळ आता 2000 वकील शिवाजीनगर कोर्टामधून या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आलेले आहेत। त्याचप्रमाणे काही वकील बांधवांना आमच्या वेगवेगळ्या भागातून येता आलेले नाही, परंतु ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत।